चंद्रपुरात इलेक्शनमुळे पूर्ण वातावरण गरम झालं आहे आणि चंद्रपुरातील सगळ्यात चर्चेत असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 15। ज्या प्रभागात हर एक गल्लोगल्लीत एक उमेदवार तर असतोच, पण लोकांसाठी योग्य उमेदवार कोण, तर चला त्यांच्याकडून जाणून घेऊया। महानगरपालिका निवडणूक जवळच आली आहे, तर तुम्ही प्रभाग क्रमांक 15 मधून महिलांमधून कोणाला बघत आहे? किरण कोतपल्लीवार किरण बालू कोतपल्लीवार आता किरणताई कोतपल्लीवार। तर तुम्ही महिलांमधून कोणाला बघत आहे? आम्ही नवीन चेहऱ्यामध्ये बघत आहोत यावेळेस, कारण कसं असते, मागच्या जे होते उमेदवार त्यांनी काही व्यवस्थित कामे केलेली नाही आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटते की यावेळेस एखाद्या नवीन चेहऱ्याला चान्स द्यावा। किरण कोतपल्लीवार मॅडम उभ्या आहेत आणि त्या नवीन चेहरा आहे, तर त्यांना यावेळेस संधी देण्यात यावी आणि चांगलं करतील बा ह्या अशी त्यांना आम्ही निवडून देऊ। नगरसेविका म्हणून नवीन चेहरा पाहायला नक्कीच आवडेल आणि नवीन चेहऱ्यासोबतच नवीन काम आणि प्रशासनात नवीन सुधारणा करण्याची अपेक्षा आहे, तर माझं मत किरण जुन्या नगरसेवकांकडून फक्त ते आश्वासन करते पण कामं करू शकत नाही। ते फक्त 5 वर्षापर्यंत गायब होऊन जातात ते लोक, मग 5 वर्षानंतर पुन्हा येतात हात जोडून आमच्याकडे लक्ष द्या म्हणून, तरी पण आपण त्याकडे लक्ष देणार नाही। आता नवीन चेहरा पाहू। ज्या जुन्या नगरसेविका होत्या त्यांच्याकडून तुमचे कामं झाले नाही का? जुन्या नगरसेवकांनी तर कधी बघितलंच नाही ते, जेव्हा ते इलेक्शनच्या वेळेस झाले होते त्याच्यानंतर ते गायबच झाले, कधी इथे येऊन पाहिली नाही की नाल्या फुटलाय की काय। तुमच्या वार्डात कामं झाले का या 5 वर्षात? नाही, आमच्या वाड्यात काही कामं झाले नाही सध्या, कोणी आले नाही, पाहिलं नाही, काम काही झाले नाही। आम्ही पाहू तर माणूस पाहूनच मत करीन। तुमच्या प्रभागात कामं झाले आहे का या 5 वर्षात? काही आम्हाला काही दिसूनच नाही राहिले। मला हेच म्हणायचं आहे, जे मागीचे जे आलेले होते ते आता जे परत येतील त्यांना हेच होईल की तुम्ही कितीदा आले होते आमच्या भागात आणि कितीदा तुम्ही कामं केले हे बघायचं आहे।